नमस्कार, मी दुर्गा मापारी, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा खैरा, तालुका नांदोरा, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र येथून मतदान साक्षरता जनजागृतीसाठी व्हिडिओ निर्मित करत आहे. माझ्या मार्गदर्शक शिक्षिका आहे सौ रंजना मनोहर सोनवणे. मतदानाची प्रक्रिया किती पारदर्शीपणे पार पाडली जाते आणि कुठल्याही दबावात न येता किती सहजपणे मतदानाची प्रोसेस होते हे समजावून सांगण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी आम्ही आमच्या शाळेत मतदान साक्षरता जनजागृतीसाठी व्हिडिओ निर्माण केला. यामध्ये आम्ही अभिरूप मतदानाची प्रक्रिया राबवली. या प्रक्रियेमध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मतदान केंद्राध्यक्षापासून मतदान अधिकारी 1, मतदान अधिकारी 2 तसेच मतदान अधिकारी 3 यांची सर्व कामे आणि जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यासोबतच त्यावेळी असणारे सुरक्षा रक्षक, तेथे मतदान प्रतिनिधी हे सुद्धा विद्यार्थीच बनले आणि जे मतदान करणारे आहेत ते सुद्धा विद्यार्थीच होते. त्यामुळे आम्हाला या प्रक्रियेतून खूप काही शिकायला मिळाले आणि आम्ही आमच्या गावातील तसेच आजूबाजूच्या सर्वांना ही प्रक्रिया किती सोपी आहे पण किती महत्त्वाची आहे, आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि तो आपला एक प्रमुख हक्क आहे हे आम्ही समजावून सांगितले. आणि ही प्रक्रिया किती गोपनीय पद्धतीने राबवली जाते. यामध्ये तुमचं मत हा तुमचा अधिकार आहे आणि तो तुम्ही बजावलाच पाहिजे आणि ते सुद्धा जसं आपण इतर कामे करतो त्याप्रमाणे अगदी स्वतःच्या इच्छेने आणि आनंदाने ती प्रक्रिया पार पाडायची आहे. हे आम्ही या अभिरूप उपक्रमातून शिकलो आणि आम्हाला सुद्धा भावी जीवनामध्ये मतदानाचे महत्त्व समजले. त्यामुळे पुढे सुद्धा आम्ही आमच्या जीवनात जेव्हा आम्हाला मतदानाचा अधिकार मिळेल तेव्हा आम्ही नक्कीच मतदान करू. आणि या उपक्रमामुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळाली आणि हे उपक्रम करत असताना आम्हाला खूप ऊर्जासुद्धा मिळाली. तर स्वीप प्रकल्पाअंतर्गत सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन यासाठी आम्ही हा उपक्रम राबविला आहे आणि हा अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. यामध्ये मतदान किती महत्त्वाचे आहे हे आम्हाला समजून आले. धन्यवाद.